राज्यासह देशभरात वसंत ऋतूच्या आगमनाची ग्वाही देणारा धुळवडीचा सण सप्तरंगांची उधळण करत होत आहे साजरा। मुंबई, पुणे, नाशिक, यवतमाळसह राज्यभरात धुळवडीचा उत्साह शिगेला। प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी नैसर्गिक रंगांचा वापर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून ईशान्य भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर। आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात अनेक विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि उद्घाटन। पाकिस्तानातल्या रेल्वेगाडी अपहरण प्रकरणी भारताचा हात असल्याचे पाकिस्तानचे आरोप भारतानं फेटाळले। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून आरोप निराधार असल्याचं स्पष्टीकरण। देशात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा करण्याला गती। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली माहिती। पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवांचं बळकटीकरण करून जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी सरकार वचनबद्ध। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर। अमेरिकेनं दिलेल्या युद्धबंदी प्रस्तावावर चर्चेसाठी रशियाची तयारी। युद्धबंदीच्या प्रयत्नांसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतिन यांनी मानले आभार। आणि ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना चीनच्या ली शिफेंगशी याच्याशी होणार।